महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 1053 एकर जमीन राखीव वने म्हणून जाहीर केली आहे। या जमिनीवरील खासगी व्यक्तीचा अधिकार रद्द केला आहे। त्यामुळे ठाण्यात भले मोठे काँक्रीटचे जंगल उभारण्यास आळा बसणार आहे। त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आज महसूल मंत्र्यांचे आभार मानत आहोत। मात्र हिरवळ झाडांचा बळी देऊन 193 एकर जमिनीवरती काँक्रीटचे जंगल उभे राहणार आहे। या प्रकरणामध्ये वनहित जोपासणारे महसूल आणि वन खाते दुसऱ्या समान प्रकरणामध्ये बोटचेपी भूमिका का घेत आहेत असा सवाल करून 193 एकर TDR घोटाळा प्रकरणी महसूल आणि वन खात्याने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 1053 एकर जमिनीवरती खासगी व्यक्तींचे नाव चढवण्यात आलं होतं। याबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला आदेश महसूल मंत्र्यांनी ग्राह्य धरला होता। मात्र पुनर्विलोकन करताना अनियमितता आढळून आल्याने तसेच वृत्तपत्रीय बातम्या, जनतेचा दबाव, आम्ही केलेला विरोध यामुळे महसूल खात्याने ठाणे महानगरपालिका निवडणूक काळात स्थगन आदेश देऊन आता या जमिनीच्या सातबारावरती महाराष्ट्र शासन राखीव वने असं नाव चढवलं आहे। 1053 त्याचबरोबर 193 एकर जमीन प्रकरणात तंतोतंत साम्य आहे। या दोन्ही ठिकाणी समान विकासकांचा समावेश आहे। या विकासकांनी 50 वर्ष महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात प्रलंबित असलेली प्रकरणं मॅनेज करून स्वतःच्या बाजूने निकाल लावून घेण्याचे तजवीज केले होते। MRTचा हा निकाल महसूल मंत्र्यांनी मान्य केला होता। त्यानंतर 193 एकर प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याने प्रभावी बाजू न मांडल्याने ही जमीन वन खात्याच्या ताब्यातून खासगी विकासकांच्या ताब्यात गेली आहे। या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे असं मनोज प्रधान यांनी सांगितलंय। दरम्यान 193 एकर जमीन घोटाळ्यामध्ये वन खात्याने अपेक्षित विरोधाची भूमिका घेतली नव्हती। तसेच उच्च न्यायालयामध्ये दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याने 193 एकरच्या भूखंडावरती वन खात्याला पाणी सोडावे लागले होते। 193 एकर 193 एकर आणि 1053 एकर या दोन्ही प्रकरणातील कार्यपद्धती सारखीच असल्याने 1053 एकर प्रकरणी विरोधक उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत। तिथे वन खात्याने प्रभावी बाजू मांडावी। या प्रकरणावरती आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत असं देखील प्रधान यांनी म्हटलं आहे।